संग्राम थोपटे भाजपमध्ये जाणार। पुण्यातील भोर येथील थोपटे परिवार कट्टर काँग्रेस समर्थक घराणं। भोर येथील सोनिया गांधींची भर पावसातील सभा। पुणे जिल्ह्यात शिक्षण सम्राट म्हणून प्रसिद्ध 2024च्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा कानावर येत आहेत। महाविकास आघाडीतील बडे नेते भाजपच्या कंपूत विराजमान होताना पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव तसेच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी सत्तेची आस ही प्रमुख कारणे त्यामागची असू शकतात असं बोललं जात आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी आमदार असलेल्या संग्राम थोपटे यांना मात्र विधानसभा अध्यक्ष होण्याची संधी महाविकास आघाडी सरकार असलेल्या काळात चालून आलेली होती। तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर संग्राम थोपटे यांचंच नाव आघाडीवर होतं। मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने संग्राम थोपटे यांचं नाव राजभवनावर पाठवून सुद्धा तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ती निवडणूकच लावू दिली नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ जरी आज तसे म्हणत असले तरी काँग्रेसमधील टोकाची गटबाजी याला कारणीभूत असल्याचं पण पडद्यामागे बोललं जात आहे। विधानसभा अध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी मार्फत पुढाकार घेतला जात नसल्याची नाराजी पण संग्राम थोपटे यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होती। परिणामी संग्राम थोपटे यांची वाढलेली नाराजी, विधानसभा अध्यक्ष पदासाठी संधी असून सुद्धा आलेलं अपयश आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव संग्राम थोपटे यांना भाजपकडे खेचून घेऊन जातंय असं म्हटलं जात आहे। कट्टर काँग्रेस समर्थक घराणं। संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव नारायण थोपटे हे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री होते। भोर विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत। अनंतराव थोपटे हे पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते। त्यांनी तब्बल 14 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं। माजी आमदार असलेले संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे 1983 मध्ये वसंतदादा पाटील यांनी त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद दिले। आमदारकीच्या दुसऱ्याच टर्म मध्ये मंत्रीपद मिळाले। दुग्ध विकास, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, फलोत्पादन, तंत्र शिक्षण, संसदीय कार्य, विधिमंडळ कामकाज अशा अनेक खात्यांचा कारभार त्यांनी कार्यक्षमपणे केला आहे। अनंतराव थोपटे त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे त्याच भोर विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत। 22 मार्च 2017 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यत्यय आणल्याबद्दल आणि 4 दिवसांपूर्वी विधानसभेबाहेर अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्याबद्दल थोपटे यांना 18 इतर आमदारांसह 31 डिसेंबर पर्यंत निलंबित करण्यात आले होते। त्यानिमित्त विशेष चर्चेत असलेला चेहरा म्हणून प्रसिद्ध संग्राम थोपटेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पुढाकार। 2024च्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर संग्राम थोपटे हे राजकीय अज्ञातवासात पाहायला मिळाले। अशातच संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा माध्यमांमध्ये झळकायला लागल्या। 11 एप्रिल 2024 रोजी विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे संग्राम अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीसाठी जाणार होते। मात्र काही वैद्यकीय कारणामुळे ती भेट होऊ शकली नाही। मात्र मी अजूनही प्रत्यक्षात भेट घेण्यासाठी इच्छुक आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं आहे। संग्राम थोपटे यांची प्रतिक्रिया काय? माझं कुठल्याही पक्षात जाण्याचं काही ठरलेलं नाही। उद्या भोर येथे आमचा राजकीय मेळावा ठरलेला आहे। त्या मेळाव्यात मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहे। आगामी भूमिका मेळाव्यानंतरच सांगेल। पुण्यातील अजून एक घराणं भाजपमय। कट्टर काँग्रेस समर्थक संग्राम थोपटे हे येत्या 22 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। त्यानिमित्त पुण्यातील काँग्रेस घराणं भाजपमय होणार असल्याच्या चर्चांना पेव सुटलेलं पाहायला मिळत आहे। संग्राम थोपटे यांचं मन वळवण्यास हर्षवर्धन सपकाळ यांना यश येतं का हे आगामी काळच सांगणार आहे।